टी शर्ट वाला यार काय
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि हरी विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु शिरोमणी गुरुनानक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय, शिवा पार्वती हर हर महादेव केशवाचे भेटी केशवाचे भेटी लागलेसे पिसे विसरले कैसे देह भान झाली झडपणी संचरले मनी आधी रूप न लिंपेची करमी न लिंपेची गुणधर्मी पुण्य पापा झाली झडपणी संचरले मनी आधी रूप मन हे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त सुख रूप अद्वैत नामदेवा झाली झडपणी संचरले मनी आधी रूप विठाला महायुगपिते तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा गरु व्रज मन मन पांडुरंगा गरु व्रज मन मन पांडुरंगा
बाबाजी सद्गुरुदास तुकाराम बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूपी गणेशु केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदो चरण श्री गुरुचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी दयाने केली ख्याती प्रथम नमितो तया छत्रपती विठाला विठाला हरे विठ्ठल विठ्ठल केशवाचे भीती लागले से पिसे विसरले कैचे देहभान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी साधू संतांच्या राजे महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन छत्रपती संभाजीनगर चिंचवण कॉलनी या ठिकाणी संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 709व्या पुण्यतिथी निमित्त आजच्या या कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजक समस्त कुंभार समाज छत्रपती संभाजीनगर तथा वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी सर्व मंडळी या सर्वांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि या कार्यक्रमासाठी समस्त छत्रपती संभाजीनगरच्या वतीने माझ्यासारख्या पामराकडे आलेलं निमंत्रण विठ्ठला अतिशय सुंदर असा रम्य परिसर गायक वादक फार गोड तुमचे सुरवडकर गुरुजी डॉक्टर कदम माऊली तुमचे आवाज सारखे म्हणजे कीर्तन सोडून तुमचंच ऐकत राहावं असं वाटतं फार गोड आणि ओम प्रकाश फार सुंदर बेटा आणि सनईवाल्या बाबाच्या बाबतीत काय बोलायचं हार्मोनियम वादक सुंदर गायक वादक रामनगर प्रकाशनगर संभाजीनगर येथील वारकरी संप्रदायावर प्रेम का निष्ठावंत गायक वादक मंडळी माझ्या सर्व माता भगिनी हरिपाठ महिला मंडळातील सर्व भगिनी आणि संत शिरोमणी गोरोबा काकावर जीवापाड प्रेम करणारी कुंभार समाजातील तथा हिंदू धर्मातील सर्व समाजातील जमलेले ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित सर्वांना दंडवत करतो प्रणाम करतो विठ्ठला विठ्ठला तसं सप्ताहाचं आयोजन करणं सोपं असतं पण एका दिवसाचा कीर्तन सोहळा थोडस कठीण असतो बरं का तेवढंच करावं लागतं जाडजोड मग ते गायक वादक आले साऊंड सिस्टीम आले आणि उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे तुम्हाला धन्यवाद देतो आणि आमचे जयस्वाल धार्मिक व्हिडिओ त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी म्हणण्यापेक्षा कधीही केव्हाही आपण जयस्वाल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं आपण नंतरही आपण श्रवण करू शकता मला कल्पना आहे तसं सप्त्याला येणारी माणसं
कीर्तनासाठी 2 तास बसावं लागतं ह्याची कल्पना असते आणि ते त्या मानसिकतेतून कीर्तनाला येतात, बसतात. पण आजच्या कीर्तनासाठी बरेच जण, काही व्यावसायिक आहेत, काही नोकरदार वर्ग आहे, काही ज्येष्ठ आहेत, प्रतिष्ठित आहेत. बऱ्याच जणांना 2 तास बसणं थोडस कठीण जातं. पण काही असो, देवाने आपल्याला बसण्यासाठी चांगले हातपाय दिले. तुझे कितीही लाख मोलाचे काम असतील, किती मीटिंग्स असतील किंवा महत्वाचे जरी काम असतील, तरी गोरोबा महाराजा एवढं, काका एवढं मोठं आपल्या आयुष्यात काहीही नाही, हे समजून सर्वांनी चित्त स्थिर ठेवून, मनाची एकाग्रता ठेवून पुढचे 1-1.5-2 तास आपण या ठिकाणी शांत चित्ताने बसणार आहोत. प्रपंचातल्या आपल्या गोष्टी, प्रपंचातले आपले व्यवहार, प्रपंचातले आपले काम आपण संपलो तरी संपत नाहीत, बरं का. त्यामुळे काकांच्या चरणाशी एकरूप होऊन पुढचं 1-1.5 तास आपण चिंतन करणार आहोत. सर्वांनी अशी सुंदर साथ द्यावे. विठ्ठल विठ्ठल. काकांच्या पुण्यतिथीचा सोहळा, त्यानिमित्ताने काकांच्याच अभंगवाणीतील 4 चरणाचा अभंग. कोणाची भेट घ्यावी जीवनात येऊन. असे अनेक जण भेटतात, अनेकांच्या भेटी घेतो. कोणाची भेट घ्यायची इच्छा नसेल तरी घ्यावी लागते, आणि कोणाची भेट घ्यायची इच्छा असेल तरी होत नाही. जीवनात असे अनेक प्रसंग येतात, बरं. आपल्याला आयुष्यात वाटतं की हे माणूस मला भेटला पाहिजे, पण आयुष्य संपत पण तो व्यक्ती भेटत नाही. पण कोणाची भेट घ्यायची इच्छाच नसते, पण तो रोज भेटतो आपल्याला. पण गोरोबा काकाने सांगितलं, बाबा रे, प्रपंचातल्या लोकांच्या भेटीच्या नादाला लागूच नका तुम्ही. तुम्हाला आज भेटणारे, आज तुमचं वाहवा करणारे, उद्या तुमची निंदाही करायला सुरुवात करते. पण काकांनी सांगितलं, बाबा रे, भेट घ्यायची कोणाची? देवाची घ्यायची. आणि काका सांगतात, बाबा रे, माणसाला वेड लागावं. पिसे, पिसे याचा अर्थ वेड. केशवाचे भेटी लागलेसे पिसे. पिस म्हणजे वेड लागावं कोणाच? देवाच्या भेटीच, बरं का. बाकी कोणाच्या भेटीचा वेड लावून काय आहे हो? तुमच्या सोबत राहणारे, जोपर्यंत तुमचा खिसा गरम, तुमची भेट घ्यायला इच्छुक, आपली परिस्थिती खालावली की आपल्या सोबत राहणारेच साईड मारतात आपल्याला. देव असा एकमेव असा आहे, तो सदैव तुमच्या स्थिती असणारा उभा आहे, माहिती. म्हणून देवाच्या भेटीचं पिस लागू द्या, देवालाच मनामध्ये साठवा. हा, आणि एकदा देवाची भेट झाली की मग देहभान हरवतो माणूस, देहभान हरवतो. आणि एकदा देहभान हरवलं की झाली झडपणी, झाली झडपणी. झडपणी याचा अर्थ बाधा. बाधा संपून जाते, वाईट काळ संपून जातो. कधी? संचरले मनी आधी रूप. देवाचं रूप मनात साठवलं रे, साठवलं. देवाची प्रतिमा डोळ्यासमोर आली, देवाचे चरण डोळ्यासमोर आले, देव आपल्यात समाविष्ट झाला, आपण देवात समाविष्ट झालो की मग संचरले मनी आधी रूप. हे झालं की मग झडपणी आणि बाधा उरत नाही. आणि एकदा देव आणि तुम्ही एकत्वाला आलात ना, मग मात्र न लिंपेची धर्मी, न लिंपेची कर्मी. मग धर्माने, कर्माने किंवा गुणधर्माने देवापासून आपल्याला कोणीही बाजूला करू शकत नाही. त्या स्थितीला गोरोबा काकाने सांगितलंय, मने गोरा कुंभार सहज जीवन मुक्तम. या स्थितीला जीवन मुक्तीची स्थिती म्हटलंय. सुख रूप अद्वैत नामदेवा. एकदा आपण देवाशी एकरूप झालं ना की जीवन मुक्त होतो, अद्वैत स्थितीला येतो, द्वैत भावना संपते. द्वैत याचा अर्थ आहे कोणाचा तिरस्कार, कोणाची निंदा, कोणाची नालस्ती, कोणाचा द्वेष. या स्थितीच्या पलीकडे जाऊन अद्वैत स्थिती येते. तू आणि मी एकच आहे. तुझ्यात देव आहे, माझ्यात देव आहे, माझ्यात देव आहे, तुझ्यात देव आहे. ही स्थिती येणे म्हणजेच अद्वैत स्वरूपाला प्राप्त होणे. खरं म्हणजे अभंगात नामदेवरायासोबत काकांनी केलेला संवाद आहे. विठ्ठल तसं संत शिरोमणी गोरोबा काकांचा संत मंदिरामध्ये, महाराष्ट्राच्या संत परंपरेचा विचार केलो आपण ना, तर संतांच्या मंदिरामध्ये काकाला सर्वोच्च स्थान आहे, बरं का. सगळ्या संतांना काही काही संबोधन आहे. आपण ज्ञानोबारायांचं नाव आलं की माऊली हे संबोधन डोळ्यासमोर येतो. तुकोबाराय म्हटलं की जगद्गुरु हे संबोधन डोळ्यासमोर येतं. समर्थ रामदास स्वामी म्हटलं की समर्थ संबोधन डोळ्यासमोर येतं.
आणि गोरोबा काका म्हटलं की काका हे संबोधन समोर येतं, हे तुम्ही आम्ही दिलेलं संबोधन नाही हो. तुम्ही आम्ही दिलेले काका मामा दादा हे संपले संपणार आहेत. पण तत्कालीन संत मंडळीने वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ संतांनी ज्या गोरोबा काकांना काका म्हणून संबोधावं, यातच काकाच्या परमार्थातली उंची किती मोठी आहे आपल्या लक्षात येते. माऊलींनी त्यांना काका म्हणून हाक मारावी, नामदेवरायांनी त्यांना काका म्हणून हाक मारावी, आणि नामदेवरायांचा आणि काकांचा हा संवाद आहे. तसं काकांच्या लिखित अभंगापैकी तसे त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये खरं म्हणजे काकांचं लिखाण माऊली ज्ञानोबारायांच्या अगोदरच आहे. काकांच्या अभंगाचं लिखाण नामदेवरायांच्या अगोदरच आहे. काकांचं लिखाण परिसा भागवताच्या अगोदरच आहे. काकांचं लिखाण तुकोबारायांच्या नाथबाबांच्या अगोदरचं लिखाण आहे. पण त्यावेळेस लेखनांची परंपरा बघितली तर अलिखित असे अनेक अभंग काकाचे होते, पण 23 अभंग साहित्यामध्ये लिखित आहेत सकल संत गाथे. त्या 23 अभंगापैकी 10 अभंग गोरोबा काकांनी नामदेवरायांसोबत संवाद केले, आणि 13 अभंग या 23 अभंगामध्ये काकाने जीवनातल्या प्रत्येक विषयाला स्पर्श केला. द्वैत अद्वैत जीवनमुक्त सगळ्याच विषयाला, सगुण निर्गुण सगळ्याच विषयाला काकाने स्पर्श केला. असे अनमोल असे रत्ने वारकरी संप्रदायातले काका, आणि त्यांच्या आजचा पुण्यतिथीचा दिवस. विठ्ठल आणि काका आम्हाला सांगतात, बाबा रे भेट घ्यायचे, पण कोणाची? मी सांगून गेलो मगाशी, जीवनात देवाची भेट घ्या. तसं अनेकांना भेटावं लागतं प्रपंच चालवण्यासाठी, व्यवहार चालवण्यासाठी, पण अनेकांच्या भेटीतून फायदा किती होतो माहित नाही, पण नुकसान निश्चितच होतं. जीवनात जर भेटच घ्यायची असेल तर काका सांगतात, बाबा रे तिघांची भेट घ्या. एक देवाची भेट घ्या, नुकसान नाही. एक संतांची भेट घ्या, नुकसान नाही. आणि तिसरं म्हणजे महत्वाचं, कोणाला देवाच्या मंदिरात जायला वेळ नाहीये, कोणाला संतांच्या चरणावर डोकं ठेवायला वेळ नाहीये. प्रपंचात आहोत, व्यवहारात आहोत, संसार करतोय आपण. काकांनी सांगितलं, देवाची भेट घ्यायला मंदिरात जायला वेळ नाहीये, तुझ्याकडे हरकत नाही. संतांची भेट घ्यायला वेळ नाही, हरकत नाही. अरे तुझ्या घरात तुझे आई वडील आहेत ना, कधी कधी त्यांची भेट घेत जा. तू का म्हणे माया बापे अवघी देवाची तरुपे, अवघी देवाची तरुपे, अवघी देवाची तरुपे. तू का म्हणे माया बापे अवघी देवाची तरुपे, अवघी देवाची तरुपे, अवघी देवाची तरुपे. काका सांगतात, बाबा रे देवाची भेट घ्या, संतांची भेट घ्या, माय बापाची भेट. मला वाटते, आणि विशेष सांगू तुम्हाला, या तिघांची भेट घ्यायला एकही रुपया खर्च करावा लागत नाही. बरं, आपण खर्च करू करू भेट घ्यायला बघतो, पण ते भेट क्षणिक आहे हो. मला फार खोलात सांगायची गरज नाही, तुम्ही शिकलेले माणसं आहात. काही भेटी आपल्यासाठी वाईटच घटना घडून आणतात. बरं का, काका सांगतात मायबापांची भेट का. बरं का असं म्हटलं असं? माऊली ज्ञानोबारायाने दैवासुर संपत्ती योग सांगत असताना 16व्या अध्यायात ओवी केली, सकल तीर्थाची धुरे. थोडं आवाज देत जा. सकल तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तयाच्या सेवेसे किर शरीरे लोन की जय. अरे सगळे तीर्थ जर कुठं असतील ना, तर आई बापाचे चरण आहेत. आई बापाचे चरण आहेत. लक्षात, कुठे जायची गरज नाही तुम्हाला, कुठेही जायची गरज नाही, फक्त मायबापाच्या चरणावर. माय बाप केवळ काशी, क्या बात आहे. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने नव जावे तीर्थासी, तेने मन जावे तीर्थासी. कुंडलीचे काय केले, कुंडलीचे काय केले,
तिने नवजावे तीर्थासी तेने नवजावे तीर्थासी आसे कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले मी सांगत होतो की मायबापाची भेट घ्या, कोणाची भेट घ्यावी या अंगाने विचार करतोय. तुकोबराने फार गोड प्रमाण दिले. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. काही काही नास्तिक माणसं पुढचं कडवं लक्षात ठेवतात. तेने न जावे तीर्थाशी. तुम्हीच सांगता ना तीर्थाला जाऊ नका. अरे बा तीर्थाला जा तुम्ही, पण कधी घरात आई वडील सुखी असतील तर. घरात आई वडील सुखी नाहीये आणि तुम्ही तीर्थाला चाललात, काशीला चाललात, सेल्फी काढालात, आज काशी गंगा मैयाचं दर्शन झालं. काही काही तर फार नमुने राहतात आमच्यासारखे शिकलेले, म्हणजे माझ्यावर घेतो मी. कधी आई बापाकडे गावाकडे जाऊन बघायचं नाही आणि मग मेल्यावर त्यांच्या अस्थी घेऊन जायच्या आणि काशीच्या गंगेत विसर्जित करायच्या, तिथून सेल्फी काढायचा. आज कर्मधर्म संयोगाने माझ्या आई वडिलांच्या, आईच्या आई वडिलांच्या जे काय असतील ते त्या अस्थीचं विसर्जन पवित्र गंगेमध्ये करण्यात आलं. मग ते फेसबुकला, इन्स्टाला, व्हॉट्सअपला, स्टेटसला ठेवायचं आणि ते स्टेटस किती जण बघाले दिवसभर तेच बघायचं. हे चाललंय आपलं. पण सांगू तुम्हाला, आई बाबाच्या अस्थी काशीत विसर्जित केल्यामुळे, माझं वाक्य नीट लक्ष देऊन ऐका, आई बाबांच्या अस्थी काशीत विसर्जित केल्यामुळे मोक्ष मिळत नाही. मी सांगत नाही, माऊली ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. मोक्ष देऊनी उदार काशी क्षेत्र होय कीर परिवेचावे लागे शरीर तया ठाया. काशी मोक्षपुरी आहे. भगवान शंभू महादेवाच्या त्रिशूळावर अस्तित्वात असणारी काशी. जग बुडालं तरी काशी बुडत नाही. काशीला मोक्षपुरी म्हटलंय. पण मोक्ष कधी मिळतो काशीत? मोक्ष देऊनी उदार काशी क्षेत्र होय कीर. काशी मोक्ष देणार तीर्थक्षेत्र आहे. परी वेचावे लागे शरीर तया ठाया. तिथे जाऊन जर मृत्यू आला, तिथे जाऊन जर देह ठेवला, तिथे आपण गेलो तीर्थयात्रेला आणि तिथे जर मृत्यू आला तर मोक्ष मिळतो. अस्थि विसर्जन केल्याने मोक्ष मिळत नाही. म्हणून तर तुकाराम मुंडे साहेबांनी आईच्या अस्थीच्या ठिकाणी एक झाड लावलं. बरं का, हे काळाची गरज आहे. आपण आज उन्हाळा आला की झाड लावावं असं वाटतं आणि पावसाळा आला की कोण लावावं वाटतं. आपली मानसिकता तशी झाली. लक्षात. म्हणून जे आई बापाचं दर्शन घेतात ते सुखी आहेत. अनेक उदाहरण आहेत शास्त्रामध्ये. अरे मला सांगा, आपण ज्या पांडुरंगाची भक्ती करतो, पांडुरंगाची भक्ती करणारा आपण सर्वजण वारकरी आहोत, पण या पांडुरंगाला आपल्यापर्यंत पोहोचवणारा पुंडलिक आहे. आणि त्या पुंडलिकाचा इतिहास जर बघितला आपण, तर पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करत असताना, आई वडिलांचं दर्शन घेत असताना देव जरी आला, देवाकडे बघाय त्याला वेळ नव्हता. देवाकडे बघाय त्याला वेळ नव्हता. आणि देव म्हणला, अरे पुंडलिका मी आलोय. पण पुंडलिकानं सांगितलं, जरा मला वेळ नाही, मी आई बापाच्या सेवेत आहे. मागे भिरकावली विठ आईसा अकारे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी आईसा कैसा तुरे धीट. मागे भिरकावली वीट. पुंडलिकाने वीट टाकली, त्या विटेवर भगवंत विराजमान आहे. देव म्हणतं माझं दर्शन नंतर घ्या, पण आधी आई वडिलांचं दर्शन घ्या. देव म्हणते माझी भेट नंतर घ्या, आधी आई वडिलांची भेट घ्या. आणि मग कोणाची भेट घ्यावी ते मी सांगतोय. विठ्ठल विठ्ठल. गोरोबा काकांनी तेच केलं. माहिती, काकांचा जर प्रपंच बघितला, आपण इतिहासात बघितलं ना, काकांच्या वडिलांचं नाव महादू कुंभार, आईचं नाव रखुमाई. काका तसे आजचा धाराशिव जिल्हा, पूर्वी त्याला उस्मानाबाद असं संबोधलं जायचं. धाराशिव मध्ये तेर नावाचं गाव, त्याला तेर ढोकी, ढोकी हे बाजारपेठेचं गाव म्हणून तेर ढोकी असं संबोधन त्याचं करतात. त्या तेर गावामध्ये तेरणा नदीच्या काठावर वसलेलं गाव तेर, तिथे महादू कुंभार आणि रखुमाई आई साहेब दोघांचा सुंदर असा प्रपंच चालला होता. आई वडिलांची भेट काकाने कशी घेतली ते मी सांगतोय. लक्ष. तसं बघायला गेलं, महादू कुंभार महादेवाची भक्ती करायची. तिथं महादेवाचं मंदिर होतं तेरणा नदीच्या काठावरती. आजही तेरण गावात जाऊन बघा तुम्ही. आणि दर महिन्याला वारी करायची पंढरपूरची. पण अनेक वर्ष झाले,
पण माझ्या रखुमाई आईची खूस काही पवित्र झाली नाही. देवाकडे मागणं मागितलं, देवाने तथास्तु म्हटलं, पण जे जन्मलं बाळ ते मृत्यू पावत होत. बाळ राहायचं पण जन्मलं की मरायचं, जन्मलं की मरायचं, असं एक नाही दोन नाही, असे एका पाठोपाठ 8 अपत्य झाले महादू कुंभार आणि रखुमाई आई. 8ही दिले देवानं, आले की गेले. आणि मग ते काय व्हायचं, पूर्वी काय व्हायचं माहिती का, बाळ जन्मल्यानंतर किंवा आता सुद्धा आपण दफन विधी किंवा स्मशानात कधी नेतो, लग्न झालं असेल तर, बरं का. आणि एखादा तरुण वयाचा व्यक्ती मेला तर रुचकी सोबत लग्न लावतो, नंतर त्याला स्मशानात नेतो. लग्नाशिवाय स्मशान नाही, ही आपली शास्त्र परंपरा आहे गरुड पुराणानुसार. त्या संहितेला अनुसरून मग लहान लेकरू वारल्यानंतर आपण घराच्या पाठीमागे किंवा पडक्या वाड्यामध्ये आपण लेकराची दफन विधी करायचो. तर कुंभार कामामध्ये तगर आपण म्हणतो, त्याला गार म्हणतो, गार. मग त्या गारीमध्येच लेकरं पुरले जायचे, एका पाठोपाठ 8ही लेकरं पुरले. आणि मग मात्र भादू कुंभार आणि रखुमाई आई साहेब रडायला लागल्या, देवा तुला दिलास कशाला आम्हाला, एकही टिकवला नाहीस तू. काहीतरी चुकलंय आमचं, काहीतरी चुकलंय सांग आमचं. लक्षात घ्या, आपण एखाद्या संकटाने देवाला दूषण लावतो. बरं, एखाद्या संकटानं देवाला दूषण लावतो. इथं 8 मुलं गेले महादू कुंभाराचे, पण 8 मुलं जाईपर्यंत ते देवाला बोलले नाही. तर आता मात्र पोट तिकडे म्हणायला लागले, देवा दिलास कशाला तू, द्यायचंच नव्हतं तुला. आणि मग देवानं लक्षात आलं का त्याच्या पाठीमागे वेगळी कारण मीमांसा आहे. भक्ती तत्व नावाच्या ग्रंथात त्या सगळ्या कारण मीमांसा आहेत. का गेले 8 मुलं, कशामुळे गेले, आपण विस्ताराने पुन्हा कधी बघूया. आणि मग 8ही मुलं देवाने जिवंत केले. पण जिवंत केल्यानंतर पहिला मुलगा जिवंत झाला, दुसरा झाला, पण सगळेच्या सगळे मुलं वैकुंठाच्या दिशेने निघाले देवासोबत. 7ही मुलं देवासोबत निघाले वैकुंठाच्या दिशेने. 8वा जो मुलगा होता त्याने बघितलं, त्याने त्या जाणाऱ्या मुलाकडे बघितलं, देवाकडे बघितलं आणि महादू कुंभार आणि रखुमाई आईकडे बघितलं. अरे जिवंत तर होत आहेत मुलं, पण एकही तर राहत नाही. त्यावेळेस सगळ्यात छोटा जो होता ना मुलगा, त्याने महादू कुंभार रखुमाई आईकडे बघितलं आणि त्याने ठरवलं, मला तिकडे जाण्यापेक्षा यांची भेट घेणं महत्वाचं आहे, यांच्या सोबत राहणं महत्वाचं आहे. आणि 8वा मुलगा, त्याचंच नाव गोरोबा. त्याचं नाव गोरोबा का, याचंही कारण असं आहे, गारीतून निघाला म्हणून गोरोबा. विठ्ठल 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 विठ्ठल. तर 8वा जो अपत्य होता ते गोरोबा काकांच्या रूपाने गारीमध्ये दफन विधी केला होता. गारीतून 8ही मुलं निघाले, 7 वैकुंठाला गेले. 8वा जो उरला तो गारीतून निघाला, त्याचं नाव गोरोबा. आणि तो गोरोबा असणारा महादू कुंभार आणि रखुमाईचा पुत्र म्हणून तिथे आला. त्यांचा जन्माचा कालावधी बघितला आपण तर इसवी सन 1267 मध्ये काकांचा जन्म, काका अवतीर्ण झाले. 1267. आणि जर तिथीचा विचार करायला गेला तर आपली आषाढी देवशयनी एकादशी असते ना, तर आषाढ शुक्ल एकादशीच्या आदल्या दिवशी, अर्थात आषाढ शुक्ल दशमीच्या दिवशी काका या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले, इसवी सन 1267. म्हणजे दरवर्षी लक्षात ठेवायचं आता की काकांची जयंती कधी असते. आज आपण पुण्यतिथी करतो, पुण्यतिथी अर्थात निर्वाणाचा दिवस, समाधीचा दिवस आणि जन्माचा दिवस किंवा अवतरण दिवस म्हणजे जयंती. काकांची जयंती प्रत्येक वर्षी आषाढ शुक्ल दशमीच्या दिवशी, म्हणजे देवशयनी आषाढीच्या आदल्या दिवशी काका अवतीर्ण झाले. हे लक्षात ठेवावं, बरं का? लक्षात आतापासून ठेवावं. या वर्षी 24 जुलैला काकांचा जयंती उत्सव आहे. आणि जयंती उत्सव हा 759वा आहे. 1267 ला काका आले, बरं का. आणि 1317 काका गेले. फक्त 50 वर्षाचं आयुष्य काकाला लाभलं. 50 वर्षाचं आयुष्य 1267 पासून 1317 पर्यंत लक्षात येईल तुमच्या. आषाढ दशमीला गेले. आणि आज जो आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला काकांचं समाधी असणारा महानिर्वाण दिवस आहे, निर्वाणीचा दिवस आहे. त्रयोदशीच्या दिवशी काका असणारे या जगाचा निरोप घेतला. पुण्यस्मरण त्यांचं आहे, पुण्यतिथी त्यांची आज आहे. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी असा एक प्रश्न मनाला येऊ शकतो, एवढं परफेक्ट कसं बा, 1267 कसं काय, 1317 कसं काय?
एवढं इसवी सन असायत का याचं कारणही सांगतो तुम्हाला. भक्ती तत्व नावाच्या ग्रंथात त्या ठिकाणी एक असा उल्लेख आलेला आहे किंवा नामदेवरायांनी चरित्र लिहिलं 70 अभंगाचं काकांचं. अशा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे. कारण ढोकी हे त्यावेळेस बघला शालिवाहन शक चालू होतं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि त्यावेळेस पैठण हे प्रतिष्ठान नगरी मानलं जायचं. संभाजीनगर मधलं पैठण ते धर्मपीठ होतं. पुणे हे धर्मपीठ होतं. आणि व्यापार पेठ हे तेरढोकी नावानं ओळखलं जायचं. आणि महादू कुंभाराचे मडके, महादू कुंभाराचे डेरे घेण्यासाठी महाराष्ट्रातील नाही, भारतातील नाही, तर इराकहून सुद्धा व्यापारी त्या काळामध्ये येऊन इथलचे माठ घेऊन बाहेर देशात जहाजाच्या माध्यमातून घेऊन जायचे. आणि त्याच्या नोंदी महादू कुंभार लिहून ठेवायचे. तसं बघायला गेलं, काकांचा परिवार हा असणारा प्रगत परिवार होता. त्या काळात तो व्यापारातला परिवार होता, व्यवसायातला परिवार होता. आणि जर आपण त्या खोलात गेलो, डायरीची नोंद सापडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काका जे अवतीर्ण झाले, ज्या दिवशी पहिला मुलगा आला त्याची नोंद महादू कुंभाराने ठेवली. आणि ज्या दिवशी 7ही मुलं वैकुंठाला गेले आणि 8वा इथे राहिला, तो दिवस म्हणजेच असणारा आषाढ दशमीचा दिवस, अशी नोंद महादू कुंभाराच्या डायरीमध्ये इतिहासात सापडते. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. आणि म्हणून काकानं सांगितलं, बाबा रे तुम्ही काय करा, तुम्ही देवाची भेट घ्या, तुम्ही मायबापांची भेट घ्या. काकाने घेतली. मी बघ सांगत होतो, कोणाच्या भेटीचं पिसं लागावं ते मी सांगतोय. मायबापाच्या भेटीचं पिसं लागावं. दुसरं आहे संतांच्या भेटीचं पिसं लागावं. का लागावं संतांच्या भेटीचं पिसं? खरं सांगू तुम्हाला, मायबापाच्या भेटीचं पिसं लागावंच. पिसं म्हणजे वेड. आणि संतांच्या भेटीचं पिसं लागावं. ज्याला संतांच्या भेटीचं वेड लागलंय ना, त्याच्या जीवाचं सोनं झालंय माहिती. आजपर्यंत संतांच्या संपर्कात जो गेलाय ना, तो असणारा उद्धार होऊनच गेलाय. त्याने असणारा देवाची भेटच घेतलेली आहे. आणि काकांनी सुद्धा तेच केलं. काकांनी सुद्धा संतांचीच भेट केली. सांगतो, भजन करा विठ्ठला विठ्ठला. काय झालं त्यावेळेस मी सांगून गेलो, काका हे 12व्या शतकातील संत होते. माऊली ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताई, जनाई, परिसा भागवत, सेना न्हावी, चोखा महार आणि त्यावेळेस नामदेव महाराज, जनाई, त्या सगळ्यांची एक कालावधी मिळतो. एका कालावधीत ते संत आहे. आणि सगळे संत पूर्वी काय करायचे, एकादशीला किंवा एखाद्या पर्वणीच्या काळावर एखाद्या संतांच्या घरी जाऊन बैठक घ्यायची, एकमेकाला भेट घ्यायची, हितगुज व्हायची. काकांच्या बाबतीत तेच झालं. एके दिवशी काकांच्या घरी सगळे संत मंडळी आले. संत तीर्थयात्रा करत करत तेर गावात मुक्कामी आले. आणि काकांच्या अंगणामध्ये सगळे संत बसले. त्यात माऊली ज्ञानोबाराय होते, निवृत्तीनाथ होते, नामदेव महाराज होते, चोखा मेळा होते, परिसा भागवत होते, सेना नावी होते. बर का, हे सगळे संत मंडळी काकांच्या अंगणामध्ये आले. संतांची भेट का घ्यावी आणि काकाने कशी संतांची भेट घेतली आणि संतांच्या भेटीमुळे काय परिणाम झाला हे मी सांगतोय, लक्ष द्यावा. तिथे आल्यानंतर सगळे संतांची भोजनाची व्यवस्था झाली. सायंकाळची वेळ होती. पहिल्याचे लोक रिकामा वेळ मिळाला की चांगल्या परमार्थावर चर्चा करायची, चांगल्या गोष्टीवर चर्चा करायची. आज आपण रिकामा वेळ मिळाला, एक तर वाईट गोष्टीवर चर्चा करतो, नाही तर सगळ्यात वाईट खिशातला मोबाईल हातात घेतो. आणि त्या हातात घेऊन पोटाला कळ येईल पण त्याला स्क्रोल करतो, पोटाला कळ येईल. मग नंतर लक्षात येतं आपण मोबाईल हातात सोडतो कधी, हात दुखावा, बॅटरी संपावी मोबाईलची. रिकामा वेळ आपण तसा घालतो. पण काकांच्या सोबत जे संतांची मंदिराळी होती, त्यांनी सगळी बैठक बसली. आणि माऊली ज्ञानोबाराय, नामदेवराय, गोरोबा काका, सेना न्हावी, आध्यात्मिक विषयावर चर्चा चालू होती. इतक्यात मुक्ताई आई साहेब आणि माऊली ज्ञानोबारायांनी काकाला प्रश्न केला, काका आपण सगळे इथं जमलोत, बरं संतांची भेट का घ्यावी मी सांगतोय. सगळे इथे बसलोयत आपण, तुम्ही तर कुंभारकीचं काम करता, तुम्हाला तर चांगलं मडके घडवण्याचा अनुभव आहे. तुम्हाला भाजलेलं मडकं कळतं, कच्चं मडकं कळतं, कोणतं मडकं पक्का कोणतं मडकं कच्चं हे तुम्हाला कळतं. मला सांगा, या बसलेल्या बैठकीमधलं कोणतं मडकं कच्चं आहे, कोणतं मडकं पक्का आहे?
काकाला सांगितलं आणि काकाने मग थापटी घेतली मुक्ताई आईसाहेबाच्या सांगण्यावर. थापटी घेतली आणि जे संतांची मंदिराळी बसली होती त्या संतांमध्ये काका गेले आणि पहिली थापटी त्याने ज्ञानदेवाच्या पाठीत मारली. ज्ञानदेवाच्या पाठीत मारल्याबरोबर काकानं सांगितलं, अरे बापरे, हे तर मडकं पक्का आहे. ज्ञानदेव पक्काच आहे हो. ज्ञानदेव एवढा पक्का दुसरा कोणीच नाही. लक्षात. हा, तर बहिणाबाईनं सांगितलं ना, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानदेवाने पाया रचला आणि तो कसा कच्चा राहील. ज्ञानदेवाचं मोडकं पक्का आहे. काकाने निवड केली. काकाने मग निवृत्तीनाथ तेच, सोपानदेव तेच, सेना नावी तेच, परिसा भागवत तेच, जनाई तेच, मुक्ताई तेच, सगळे पक्के मडके निघाले बर का. सगळे पक्के मडके निघाले. आणि परीक्षक कोरोबा काकांना का म्हटलंय, गदी माडगुळकरांचं एक गीत आहे बघा, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वर मारतो थापटे आत आधाराला हात. आधार देतो, आकार देतो, कुंभारासारखा गुरु नाही. गदी माडगुळकरांनी सांगितलं. आणि त्यावेळेस मग नामदेव रायाच्या पाठीवरती थापटी बसणार इतक्यात नामदेवराव उठले, चटकन बाजूला झाले. मी कच्चा नाही म्हणले, पक्का आहे. गोरोबा काकानं सांगितलं, हे मडकं कच्चा आहे का, मी संतांची भेट घ्यावी हे सांगतोय. लक्ष. हा, संतांच्या भेटीचं पिसं लागाव हे सांगतोय. नामदेवरायाला देवाच्या भेटीचं पिसं लागलं होतं, पण संतांच्या भेटीचं पिसं लागलं नव्हतं. माझा विषय. नामदेवराव उठले म्हणले, मी कस काय कच्चा, माझी रोज मुख्यमंत्र्यांसंग बैठक असते आणि पीएन येऊन सांगावं काय मला. हा, मुख्यमंत्री माझ्या घरी येऊन बसतो, अरे देवच माझ्यासोबत जेवतोय आणि मी पक्का, तुम्ही सगळे कच्चे. नामदेवरायाला राग आला. नामदेवराव तटकन उठले आणि पंढरपुरात देवाकडे. आणि देवा म्हटले, नामदेवरावाचा चेहरा पडला होता. देवानं नामदेवरायाला विचारलं, काय झालं नामा. देवा म्हणले, काय म्हणले, त्या तेर गावामध्ये त्या गोऱ्या कुंभाराने बैठक बसवली. मग आणि बैठक बसवल्यावर मुक्ता आई साहेबांना त्यांना सांगितलं, कच्चा कोणता पक्का कंत निवडा. काय झालं नामा. अहो म्हणले, सगळ्याला पक्क म्हणलं गोरोबा काकानं आणि मला कच्चा म्हणलं. मला, मी तर तुमच्या संग रोज बोलतोय, रोज आपली भेट होते आणि मी कच्चा कसा काय. देवानं सांगितलं, अरे म्हणले काकाच बरोबर आहे. काय बोलताय देवा तुम्ही, तुम्ही त्याची बाजू घ्यायला. हा, अरे म्हणले खरं आहे ते. गोरोबा काकाचं म्हणणं पक्का आहे, खरं आहे रे, कारण तू कच्चा आहेस. कच्चा. मग देवा, मला पक्क व्हायला काय करावं लागेल. त्याने सांगितलं, तुला संतांच्या भेटीचं वेळ लागावं लागेल, तुला संतांच्या भेटीचं पिसं लागावं लागेल. मग तो औंढ्याला विसोबा केंद्राकडे गेले. तुम्हाला पूर्व इतिहास सर्वांना माहिती आहे. आणि विसोबा केंद्राची भेट झाली आणि जे नामदेवराय कच्चे होते ना, ते पक्के झाले. कशामुळे, संतांच्या भेटीमुळे. विठ्ठल भेटीमुळे माणूस पक्का होतो. संतांच्या भेटीमुळे माणूस पक्का होतो. नामदेवराय खरेच पक्के झालेत का, इशारा करा मला. नामदेवराय खरेच पक्के झालेत का. संतांनी ठरवलं आणि देवाने ठरवलं. खरं म्हणलं गेलं होतं संतांच्या भेटीला, पण खरंच पक्क झालंय काय. मग देवानं काय केलं म्हणजे, आज बघू त्याची परीक्षा घेऊन. देवानं श्वानाचं म्हणजे कुत्र्याचं रूप घेतलं आणि नामदेवरायाच्या पुढ्यातली समोरची पुरणपोळी उचलली आणि कुत्र्याच्या वेशाने देव पळू लागले. कारण देवाला बघायचं होतं खरंच पक्क झालंय का. त्यावेळेस नामदेवराय पक्के झाले होते संतांच्या भेटीमुळे. नामदेवरायाने सांगितलं, देवा अहो म्हणजे सुकी पुरणपोळी कशी खाता. सुकी पुरण ठसका लागेल ना तुम्हाला, ठसका लागेल तुम्हाला. एक काम करा, ते तुपाची वाटी घेऊन नामदेवराय त्या कुत्र्याच्या पाठी लागले. कुत्र्याच्या पाठी लागले बरं का. आणि म्हणले, या तुपासोबत पोळी खा. आणि त्यावेळेस देवाला कळालं की म्हणले, माझा नामा पक्का झाला, माझा नामा पक्का झाला. माय बापू सांगू तुम्हाला, तुम्ही ज्या जाती, तुम्ही ज्या धर्मात जन्माला आलात ना, गोरोबा काकाने या वारकरी संप्रदायाला काय दिले, किती दिले, हे जर सांगायचं असेल ना, एका वाक्यात सांगतो. ते वाक्य लक्षात ठेवा. गोरोबा काकांनी या वारकरी संप्रदायाला संत शिरोमणी प्रेममूर्ती नामदेवरायासारखा भक्त या वारकरी संप्रदायाला गोरोबा काकाने दिला. अरे नामदेवराय झालेच नसते जर गोरोबा काका आले नसते. काकांनी उपरती आणली नामदेवरायांना. काकांनी नामदेवरायाला भक्त शिरोमणी बनवलं
आणि त्या नामदेवरायाने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर पूर्ण भारतभर अख्खा पंजाब पर्यंत भागवत धर्माची पताका पसरवली ती नामदेवरायांनी आणि ते नामदेवराय आपल्यापर्यंत पोहोचवले गोरोबा काकांनी. आणि त्या काकाचे आपण पाईक आहोत. आपण किती मोठ्या घरचे आहोत कधी कधी बघत जा. आपण कधी कधी बघत जाऊ. हा, नशिबानं दुर्दैवानं सुदैवानं आपल्याला काकाची पुण्यतिथी कधी आहे तेच कळणार. 4-5 दिवसाखाली लोकांनी पुण्यतिथी केली. ते काहीतरी ऍप आहे बघा, त्या ऍप मध्ये काही चुकीचं येतं आणि त्या ऍप मध्ये गौरव काकाची पुण्यतिथी साजरी केली 4 दिवसापूर्वी. आणि मला बऱ्याच जणांचे फोन आले, अरे म्हणून तुमचा महाराजाच कुठं कार्यक्रम नाही का? लोक कसं काय, काकांची पुण्यतिथी आहे. म्हणजे लोक त्याचा अभ्यास करायला तयार नाहीयेत, समजून घ्यायला तयार नाहीयेत. राजे हो, आपण आपल्याला ज्याचा मित्र आहे आपल्या जवळचा दूरचा त्यांचे वाढदिवस आपल्या लक्षात आहेत. रात्रीच्या 12 वाजता त्याच वाटलं आहे ना 5 मिनिटाला रात्रीच्या 12 वाजता आपण त्या काय म्हणतात त्याला मोटरसायकलच्या सीटवर त्याचा केक कापायलो. आपण त्याचा वाढदिवस लक्षात आहे आपल्याला. पण दुर्दैव असा आहे की आपण ज्या कुळात जन्माला आलोय ना, ज्यांच्यामुळे नावारूपाला आलोय ना, ज्यांच्यामुळे आपली किंमत आहे ना राजे हो, तुम्हाला इथं बसलेल्या माझ्या सहित 1ली, 2री, 3री, 4थ्या पिढीपर्यंत फार लोकांना माहित असेल. आपला पंजोबा माहित असेल फार फार लोकांना. खापर पंजोबा नाही, खापर पंजोबाचा पंजोबा माहित नाही. गॅरंटीनं सांगतो मी बरं का. आपल्या पंजोबाचं एक साधारणतः 100-150 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या परिवाराचा आपल्याला माहित आहे. पण गेले 759 वर्ष झाले, 750 वर्ष होऊन गेले. त्यांचं नाव नुसतं कुंभार समाजात नाही तर वारकरी संप्रदायाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. अशा प्रत्येकाच्या घराघरात गोरोबा. दुसरं मला सांगायचं, वारकरी संप्रदायाने संतांमध्ये कधी भेद केला नाही, करणार नाही. आजही निष्ठावंत वारकऱ्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला सगळ्या संतांच्या प्रतिमा दिसतील. आम्हालाच उशीर लागलाय समजायला, कळायला. आम्हालाच आमच्या लहानपणी गोरोबा काकाची पुण्यतिथी म्हणलं की आम्हालाच वाटायचं, मलाही वाटायचं आमचा कोणीतरी आजा बिजा असेल त्याची पुण्यतिथी असेल. ती मानसिकता होती आपली. आपण ना त्या गोष्टीकडे कधी बघितलंच नाही, त्याचा अभ्यासच कधी केला नाही माई बाप. आणि खरं सांगू तुम्हाला, दुसरी गोष्ट मला तुम्हाला कळकळीनं तळमळीनं सांगायचंय, काकांना ना जातीपुरतं मर्यादित ठेवूच नका. काकाने केलेले अभंग, काकाने मांडलेले विचार हे एका जातीसाठी नाहीयेत तर समस्त समाज बांधवासाठी आहेत. समाजाच्या उद्धारासाठी संतांनी केलेलं कार्य आहे. म्हणून फक्त आमच्याच गोरोबा काकाची पुण्यतिथी आहे अशी मानसिकतेतून बाहेर आम्ही पडलं पाहिजे. आणि आपल्या सोबत जे कनेक्ट आहेत इतर जाती धर्माचे लोक, त्यांनाही म्हटलं पाहिजे, अरे गोरोबा काका फक्त जात ही असेल पण गोरोबा संतांनी फक्त आपल्या ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीपुरतं संतांनी काम केलं नाही हो. भेदा भेदा ब्रह्म अमंगळ, ब्रह्म अमंगळ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेदा ब्रह्म अमंगळ, भेदा भेदा ब्रह्म अमंगळ, ब्रह्म अमंगळ, भेदा भेदा ब्रह्म अमंगळ. सगळ्यांना फुलं वाटून झाली का? सगळ्यांना फुलं झाली? महिलांमध्ये झाला, वेळ झाला आहे 2 मिनिटं. ओके. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्मा मंगळ. लक्षात घ्या, संतांनी वैष्णव म्हणालोच कोणाला हो, भेद संपला तिथं वैष्णव आला. मी सांगत होतो तुम्हाला, आपण बघा जयंत्या पुण्यतिथ्या सगळ्यांच्या साजऱ्या करतो ना. कुंभार समाजातील तळागळातील लहानापासून ज्याच्याकडे अँड्रॉइडचा मोबाईल आहे अशा सगळ्यांना मी सांगतोय, आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजरा उत्सव करतो, त्यांचे स्टेटस आपण ठेवतो ना. तर त्यांना सांगा गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे, गोरोबा काकांची जयंती आहे, त्यालाही आपलं स्टेटस लावा. तर त्यांना कळू द्या की गोरोबा काका फक्त कुंभार समाजाचे नव्हते तर गोरोबा काका सकल समाजाचे होते. संतांना जात नसते ही त्यांच्या डोक्यात आणून द्या बरं का. आज परिस्थिती भयानक झाली ना, भयानक झाली.
प्रत्येक समाज सुधारकाला लोकांनी जातीत विभागले, प्रत्येक संतांना लोकांनी जातीत विभागले. हा नशिबान असं आहे की माऊली ज्ञानोबरायाच्या आणि तुकोबरायाच्या बाबतीत ते होत नाही. ते चांगलं आहे, लक्षात घ्या. हा तुम्हाला सांगतो फार विचित्र परिस्थिती आहे. फार विचित्र परिस्थिती आहे समाजामध्ये सांगतो. हा सेना न्हावी असेल तर फक्त न्हावी समाजानं साजरी करावी. रोहिदास चांबार असेल तर चांबारानं साजरी करावी. गोरा कुंभार असेल तर कुंभारानं साजरी करावी. बरं का, ही नामदेव महाराज तर शिंप्यानं साजरी करावी. ही परंपरेला आपल्याला थांबवायचे, छेद द्यायचे राहायचे. हो काका, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, काका हे कुंभार समाजापुरते मर्यादित नव्हते. काका हे सगळ्या समाजाचे होते. पण दुर्दैवानं सगळ्या समाजाला, वारकरी संप्रदायाला काका अगोदरच कळाले. आम्हाला कळायला जरा उशीर आम्हाला कळायला जरा उशीर झालाय. पण असो, उशीर जरी झाला असेल तरी आपण जागे आहोत आता. आणि विशेष म्हणजे संभाजीनगर वासियांचं मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं की हा या अभंग गुलालाच आपण दिलं ना पाठवून. हा केशवाचे भेटी, केशवाचे ध्यान धरोनी अंतरे, केशवाचे ध्यान धरोनी अंतरे, केशवाचे ध्यान धरोनी अंतरे, केशवाचे ध्यान धरोनी मृत्तिके माझारी नाचत असे, मृत्तिके माझारी नाचत असे, मृत्तिके माझारी नाचत असे. विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा. नेत्रिवाही जळा सदगदिता, नेत्रिवाही जळा सदगदिता, नेत्रिवाही जळा सदगदिता. गुलालाचे वंशी जन्मले शरीरा, गुलालाचे वंशी जन्मले शरीर, गुलालाचे वंशी जन्मले शरीरा, गुलालाचे वंशी जन्मले शरीर. तो हा गोरा तुहार हरी भक्त, तो हा गोरा तुम्हार हरी भक्त, तो हा गोरा तुम्हार हरी भक्त. विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा. नेत्रिवाही जळा सदगदिता, नेत्रिवाही जळा सदगदिता, नेत्रिवाही जळा सदगदिता. संत शिरोमणी गोरोबा काका की, संत शिरोमणी गोरोबा काका की, संत शिरोमणी गोरोबा काका की. विठ्ठल 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 बसा 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 काय काकांचा 709वा पुण्यतिथी सोहळा सर्वांच्या साक्षीने आपण या ठिकाणी संपन्न केलं. लक्षात घ्या माऊलींनो, तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत. एक तर महाराष्ट्रात जन्माला आलो, त्यातल्या त्यात संतांच्या नंतर जन्माला आलो. मला माहित नाही, जर संतांच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो तर कदाचित माणसं म्हणून राहिलोच नसतो, बरं का, राक्षस म्हणून जीवन जगलो असतो. संतांचे वचन, संतांचं वाङ्मय, संतांचं साहित्य बिघडलेल्या सुधारायचं काम संतांचं साहित्य करतं. संतांच्या ग्रंथांचा स्पर्श जरी झाला तरी त्यांचे स्पंदन आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी. मी सांगत होतो संतांच्या भेटीचं पिसं लागावं. नामदेवरायांना पिसा लागला संतांच्या भेटीचा परिणाम. नामदेवरायांना देव मिळाला तर होताच, पण देव कळाला हो. म्हणून संतांच्या भेटीचं पिसं लागावं. कोणाच्या भेटीचं पिसं लागावं हे सांगत होतो आपण. एक तर आई वडिलांच्या भेटीचं पिसं लागावं, पिसं म्हणजे वेड. एक आई वडिलांच्या भेटीचं वेड लागावं, एक संतांच्या भेटीचं वेड लागावं. आणि ज्यावेळेस नामदेवराय काकांना विचारतात, काका तुम्ही सांगताय बाबा कळालंय आम्हाला, आई वडिलांच्या भेटीचं पिसं लागावं, संतांच्या भेटीचं पिसं लागावं, आणखी कोणाच्या भेटीचं पिसं लागावं असं म्हटल्यानंतर काकाने केशवाच्या भेटी केशवाचे भेटी
केशवाचे भेटी लागले पिसे केशवाचे भेटी लागले पिसे विसरले कैसे विसरले कैसे केशवाचे भेटी लागलेसे पिसे विसरले कैसे देहभान. काका सांगतात नामदेवा, हे बघ, आई वडिलांच्या भेटीचं पिस लागावं रे, संतांच्या भेटीचं पिस लागावं, आणि दुसरं सांगू तुला, देवाच्या भेटीचं पिस लागावं. आणि काका हे नुसते बोलणारे संत नव्हते, कृती करणारे संत होते. हल्ली आपण बोलणारे संत खूप झाले, सांगणारे खूप झालेत, सांगणारे खूप झालेत, ऐकणारे खूप झालेत, पण करणारे कमी झाले. सांगतायत खूप जण, ऐकतातही खूप जण. आज कीर्तनाला समाज खूप जमतोय प्रत्येक ठिकाणी, आपण कृतीमध्ये कोणीच काही आणत नाही. ना सांगणारे आणतात, ना ऐकणारे आणतात. कृतीत आणणारे संत होते गोरोबा काका. कसं भेट लागावं देवाच्या भेटीचं सांग माय बाप लक्ष द्या. देवाचं भजन करत असताना ना चित्त स्थिर पाहिजे. आमचं तसं नसतं. आमचं देवाचं भजन करत असताना चित्त स्थिर नसतं. मी नेहमी एक उदाहरण सांगतो तुमच्या बाबतीत. समजूया असं की आपण आता देवपूजा तुम्ही सर्वजण करता. इकडे तर देवपूजाला माहितच नाही ना काही. देवपूजा तुमचं सगळं गुत्त घेतलं इथं. आता देवपूजा म्हटल्यानंतर तुम्हीच करता, मला मान्य आहे, तेव्हा प्रणाम आहेत. तुम्ही आहेतून देव घरात आहेत, तुम्ही हातून हे देव नीट आहेत बरं का. पण देवघराची अवस्था काही काही ठिकाणी लई वाईट असते. आम्ही कोण्या कोण्या घरी जातो महाराज फेटा बांधायला, त्या देवघरावरच ते तेलाची बाटली, पावडरचा डब्बा, कंगवान, कंगव्यात ते केस बिस असे गुंडाळलेले त्या देवघराच्या वरी असतात असे ठेवलेले. तिथं असते आयना महाराजाला बांधायचा. मी म्हणतो बा देव तू एवढा बेजार, आमची काय अवस्था असते. म्हणजे देवघर तर देव असे असतात, ज्याचे आशे असतील ते जरा नीट करा बरं का. ते घरात आहेत म्हणून आपण घरात नीट आहोत लक्षात घ्या. देवाला जरा वेळ देत जा माय बाप हो, फार नाही 5 मिनिटं वेळ देत जा. बायका देव दुया बसतात बरं का. आपली भक्ती आपल्याला देवाच्या भेटीचं किस्सा कसं आहे सांगतो. खरं सांगायचं, संभाजीनगरच्या बायका खरं बोलतात, मला कल्पना आहे. तुम्ही सांगा, गॅसवर तुम्ही दूध तपवायला ठेवलंय, स्लो गॅस केला, स्लो गॅस, आणि इकडे देवघरात देव तोडण्याचं काम चालू आहे पितांबरी लावून. देवाची भेट घेतो ना आपण. माय देवपूजा केल्याशिवाय बाहेर निघत नाही, मी तर देवपूजा केल्याशिवाय जेवण करत नाही, असं काही काही सांगतात बायका. आता देव चोळत तुम्ही देव दूध बसला आहात, इकडे गॅसवर दूध तपवायला ठेवलंय, स्लो गॅस आहे, तिकडे दूध तपवायचं काम चालू आहे, इकडे देव धुण्याचं काम चालू आहे. खरं सांगा, तुमचं लक्ष जास्त कोणीकडे आहे, दुधाकडे की देवाकडे? कुणीकडे? देवाकडे, दुधाकडे. काय खऱ्या बायका बोलतात, इकडे दुधाकडे लक्ष असतं. देवाचं काहीतरी होईल. आपल्याला दुधाचं वेड लागलंय, दुधाचं पिसं लागलंय, देवाचं पिसं लागलं नाही, मग स्वप्नातही भेटणार नाही ना. आता पुढचं वाक्य लक्ष द्या. तुम्हाला जर देव भेटावा असं वाटत असतं ना माऊलींनो, जेवढं लक्ष तुमचं दुधाकडे आहे ना, तेवढं लक्ष तुम्ही देवाकडे लावून बघा. देव तुमचा झाल्याशिवाय राहत नाही.
देव तुमचा होतो, देव आहे तुमच्यासाठी, तयारच आहे तो. पण नाही, आमचं उलटच झालंय. चित्त नाही नामी तरी ते क्या बात आहे. तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाही, सध्या चित्तच नाही माऊली, सध्या चित्तच देवाकडे नाही. आपलं देवाच्या मंदिरात जाऊन देवासोबत फोटो काढण्यात आपण फार परेशान. मजी घे, सेल्फी घे, आणि तिथं देवाकडे डोकं ठेवण्यात लक्ष नाही. नंतर घरी जाऊन फोटो निघाला की नाही, देवाचा कसा निघाला ते बघत नाही आपण, आपला कसा निघाला ते. हाली ते ट्रेंड वाढले. खरंय, काळाची गरज आहे, स्मरणात ठेवावं तुम्ही. पण तिथं गेल्यावर चित्त ठेवून देवाच्या पायावर डोकं ठेवा, नंतर फोटो काढाव्यात, या मताचं मी. हा, तर लक्षात घ्या, काका कसे देवाच्या भेटीसाठी वेडे झाले सांगतो. शेवटचं उदाहरण समोर. प्रसंग असा आहे, काकांची पहिली पत्नी, तिचं नाव संती आई. ढोकी त्यांची सासरवाडी होती. पहिलं माणसं पंचक्रोशीतलेच सोयीरपण करायचे, लय दूर जायचे नाही. तालुक्यात लईत लई, फार फार जिल्ह्यात, आता कुठेही काही व्हायला. आणि मग तेरच्या बाजूला ढोकीच्या कुंभार मामाची संती नावाच्या पत्नी मुलीसोबत काकांचा लग्न सोहळा पार पडला. आता अनेक सायासाने त्यांना एक मुलगा झाला. त्या मुलांचं बऱ्याच ग्रंथामध्ये नाव मकरेंद्र असं आहे, काही काही ग्रंथामध्ये विठ्ठल असं नाव आहे. पण सगळ्या ग्रंथामध्ये एकच अपत्य काकांना होत, ही मात्र नोंद पक्की आहे. तर तो विठ्ठल किंवा तो मकरेंद्र छोटस बाळ होतं. आता आता रांगायला लागलं होतं. आणि पूर्वीच्या काळामध्ये बायकांना असं नळ चालू केला की पाणी मिळत नव्हतं. तुम्ही लय नशिबवान, खेड्यातल्या पेक्षा शहरातले नशिबवान लई. भले 10 दिवसाला येऊ, पण नळच चालू करायचं काम, जाऊन आणायचं नाही. पहिलं गावाकडल्या बायका बघा, डोक्यावर एक हंडा, कमरेला एक हंडा, आणि 1 किलोमीटर पाणी आणायच्या माझ्या मायमाऊली. हा, आणि कुंभार कामाच्या बाबतीत विचारू नका तुम्ही. इथं बसलेले काही लोक असतील, आपण कुंभार, खरं सांगायचं म्हणजे जातीचा अभिमान नाही, पण स्वाभिमान प्रत्येकालाच असावा. मायबाप हो, लक्षात घ्या, आपण ज्या जातीत जन्माला आलो ना, ती जात कर्माने, कर्तव्याने आणि कष्टाने सर्वश्रेष्ठ आहे. का असं म्हणतो मी? अरे 12 बलुतेदार, 18 आलुतेदार यांनी गावाची गाव व्यवस्था सांभाळली आणि आजही सांभाळतात. आज तुम्हाला सांगतो, गावामध्ये गावगाडा चालवण्यासाठी 12 बलुतेदार लागायचे, 18 आलुतेदार लागायचे. आणि त्यांच्याकडून आपण ज्या सेवा करायचो, तर आपल्याला 5-5 पेंड्या मिळायच्या, ज्वारीच्या, गव्हाच्या, डाळीच्या, काही शेरभर डाळ मिळायची, भुईमुगाच्या शेंगा मिळायच्या, मडक्यावर, रांजणावर, चुलीवर, खापरावर. आज सगळ्यांनी बघायला गेलं, सांगतो तुम्हाला, आज न्हावी असेल, सुतार असेल, शिंपी असेल, कोण शिंपी आहे? पहिला असा होता की शिंप्याने शिंप्याचं काम करावं, न्हाव्यानेच न्हाव्याचं काम करावं, सुताराने सुताराचं काम करावं. पण आता तसं राहिलं नाही. हा, तसं असल्यावर आमचे उत्तमराव माऊली शिवतच बसले नसते, बरोबर आहे की नाही? शिंप्याचा कारभार शिंप्याकडे राहिला नाही, न्हाव्याचा कारभार न्हाव्याकडे राहिला नाही. आमच्याकडे तर मुंबईत सगळे उत्तर भारतीय सगळे दाढीवालेच दाढी कराले. कळलं तुम्हाला? काहीच कळणार नाही कोण, म्हणजे कार्यावरून, त्यांच्या व्यवसायावरून जात कळत नाही. सगळ्यांनी वेगवेगळे व्यवसाय करायला सुरुवात केले. पण या जगतात, या भारतात, या महाराष्ट्रात, या संभाजीनगरात किंवा सगळ्या परिसरात आजूबाजूला बघा, कुंभारकीचं काम दुसऱ्या कोणत्या जातीतला व्यक्ती करू शकत नाही. कुंभारकीचं काम फक्त कुंभारच करतात. का करतात सांगा? कारण कुंभारकी एवढं कष्टाचं काम दुसरं कोणतंच नाही. का नाही? आपण लाल माती घेतो, पिवळी माती घेतो, राख घेतो, लीद घेतो, पाणी घेतो, या पाचीचं मिश्रण एका जागी करतो.
या पाचीचा एक जीव करतो. अरे चपाती फुगण्यासाठी सुद्धा बाईला चांगलं पीठ मळावं लागतं. आणि चांगला डेरा घडवायचा असेल तर चपातीच्या पोळीच्या पिठा एवढं आपल्याला माती मळावी लागते. एखादा खडा सुद्धा मध्ये येऊ द्यावा जमत नाही. एक खडा आला आणि तो डेऱ्यात राहिला, तो डेरा भाजल्यावर सुद्धा निरुपयोगी होतो. कुंभार आपल्या डोळ्याने एक एक खडा बाजूला करतो, चाळणी लावतो, राख गाळतो, लीद गाळतो, दोन्ही माती एकत्र करतो, तितकंच पाणी टाकून पाचीचं पंचतत्वाचं एकीकरण करतो. आणि म्हणून तर एक गीत आहे बघा, विठ्ठला तू वेडा कुंभार रे बाबा. कारण निराकार तेर गावी आहे फिरत्या चाकावरती देसी, फिरत्या चाकावरती देसी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. अरे निराकाराला आकार देण्याची ताकद कुंभारात आहे राजे हो. या कुंभाराने या दोन मातीचं एकीकरण केलं. या कुंभाराने लीद राग पाणी माती एकत्रित केले. या पायाने तुडवलं, हाताने मळलं आणि त्या चिखलाचा गोळा करून चाकावरती उभा केला माझ्या कुंभाराने. आणि या कुंभाराने चाकावरती गोळा करून त्या निराकार मातीला आपल्या हाताने आकार दिला आणि जमिनीवर ठेवला. आणि जमिनीवर ठेवून त्याच्यात थोडासा चिकोल टाकून त्याला दाबला. आणि मग थापटी आणि दगड घेऊन त्या कुंभाराने त्या डेऱ्याला आकार दिला, मोठा डेरा केला. एवढं कष्ट या कुंभार कामात आहेत माई बाप, एवढे कष्ट या कुंभार कामात आहेत. आणि म्हणून तर सांगितलंय माई बाप हो, अनेक जाती जन्माला येतील, अनेक लोक व्यवसाय करतील. अरे कुंभारकीचं काम फक्त करण्याचं, प्रजापती नावाची जात म्हणजे कुंभार. आपण ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा विचार केला, प्रजनन क्षमता, प्रजापती निर्मितीचा वारसा जर कोणाकडे असेल तर तो कुंभाराकडे आहे. म्हणून तर फिरत्या चाकावरती देसी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हा तूच घडविसी, वा वा तूच फोडीसी, तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाडीसी, तूच तोडीसी, नकाळ्या तुनी काय जोडीसी, देसी डोळे परिनिर्मिसी, तया पुढे आधार तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. कर्म धर्म संयोगाने देवाची आपली निर्मिती केली. फार गोड गायन केले आमच्या ओम माऊलीने, फार गोड, फार गोड भक्तिमय वातावरण. लक्षात घ्या माय बाप हो, आपण कष्टकरी आहोत, कामगार आहोत. अरे आजही आपल्या माठाला गरीबाचा फ्रीज म्हणतात हो, गरीबाचा फ्रीज म्हणतात. लोक बिमार पडले की कुंभाराचा माठ शोधत येतात. आपण किती मोठे आहोत सांगतोय तुम्हाला. लोक बिमार पडले की आपला माठ शोधत येतात. अरे बाळ जन्मलं ना, पूर्वी आता दवाखान्यात डिलिव्हऱ्या होतात, पूर्वी घरी डिलिव्हरी व्हायची.
त्या स्त्रीचा वर पुरण्यासाठी कुंभाराचा माठ शोधत लोक कुंभाराकडे यायचे. आज जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत माठाची गरज आहे. या कष्टकरी जातीत आपण जन्माला आलोय राजे हो. अरे मृत्यू झाल्यानंतर सगळ्यात पुढं माठ धरणारा असतो. एवढंच नाही, मेल्यावर पितृपक्षात त्यांच्या नावाने माठच पूजला जातो. एवढंच नाही, कपाळावरच कुंकू अबाधित राहावं यासाठी सुगडे पूजता सुद्धा ते सुद्धा कुंभाराच्या मडक्यात. लक्षात घ्या, या पंच तत्वाला आकार देणारे आपण आहोत. आपण साधारण नाही आहोत. लक्ष, जातीचा अभिमान बाळगू नये, पण स्वाभिमान मात्र बाळगलाच पाहिजे. आणि काखाने वेड लावलं. मी सांगत देवाच्या भेटीचं कसं पिस लागावं. संती आईने सांगितलं, अहो स्वामी, मी जरा पाणी घेऊन येते. नदीवर जाते, पाणी घेऊन येते. काकाने इशारा जा. आणि म्हणले, विठ्ठल खेळतोय बरं का, तिकडे लक्ष द्या तुम्ही. हो हो हो, जा जा जा. काकांना अगोदर बायकोला काढून द्यायचं होतं, कारण स्त्री जिथं असतं तिथं देव नसतो. बाधा आणते ना ती. आणि देवानं काकांना म्हटलं, तू जाय लवकर, मला देवाकडे होती, देवाची भेट घेऊ दे. आणि चिखल तुडवत होते काका, चिखल तुडवत होते काका. देवाच्या भेटीचं पिस कसं लागावं मायबाप सांगतोय, लक्ष द्या. आपण देवाशी एकरूप होत असताना, अरे देवावर विश्वास ठेवा, देवाशी एकरूप व्हा, देव तुमचा होतो. मी सांगतोय, मकरंद तो विठ्ठल रांगत होता, खेळत होता, काका चिखल तुडवत होते. संती आई पाण्याला गेली. संती आई पाण्याला गेली, पाणी आणायला गेली. पाणी आणायला बराच वेळ लागणार होता. तितक्यामध्ये काका चिखलात चिखल तुडवत होते. हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या होत्या, डोळे बंद होते, आणि मुखातून विठ्ठल 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 नामाचा गजर होत होता. त्या काका देहभान विसरले होते. देवाच्या भेटीचं पिस लागला होतं. देवाच्या भजनात मग्न झाले होते. आणि इतक्यामध्ये काकाचा एकुलता एक पुत्र असणारा विठ्ठल रांगत 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 आला. आणि रांगत रांगत येऊन जिथे काका चिखल तुडवत होते त्या चिखलामध्ये सामील झाला. आपला एकुलता एक पोरग सुद्धा आपल्या पायाने तुडवलं याच काकाला भान नव्हतं. काका देवाच्या भजनात एवढे मग्न झाले. नाही देह शुद्धी मूल तुडविले, नाही देह शुद्धी मूल तुडविले, नाही देव नाही देह सुधी मूल तुडविले, नाही देह शुद्धी मूल तुडविले, नाही देह शुद्धी मूल तुडविले, नाही देह सुधी मूल तुडविले, नाही देह सुधी मूल तुडविले, चिखली मिळाले रक्तमाय, चिखली मिळाले रक्तमाय रक्तमाय रक्तमाय, चिखली मिळाले रक्तमाय रक्तमाय रक्तमाय, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला 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 माय बाबा, विठ्ठला माय बाबा, विठ्ठला विठ्ठला माय बाबा, विठ्ठला 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 विठ्ठला, नाही देह शुद्धी मूल तुडविले, नाही देह शुद्धी देहावर शुद्धी नाही माझ्या काकाने. लक्षात घ्या,
देवाची भक्ती करायचं असेल तर मी कोण आहे याचा विसर पडला पाहिजे. मी देवाचाच आहे, देव माझाच आहे ही प्रचिती आल्याशिवाय देव भेटत नाही. काका पायाने चिखल तुडवत होते. एकुलता एक लेकरू आला, पायाखाली तुडवल्या गेलं. काकाला त्याची जाण अजिबात नाही. तितक्यात संती आई आली, पाण्याचा घडा ठेवला आणि बघितलं, कुठं आहे माझा विठ्ठल, कुठं आहे माझा विठ्ठल. कारण आई असते ना माई बाप, आईला लेकरावर फार जीव असतो हो. आईचं काळीज म्हणजे तिचं लेकरू असतं. इकडे तिकडे शोधलं आईनं, पण विठ्ठल काय दिसत नव्हता. घरात बघता, दारात बघता, वस्तीला बघितलं, अंगणात बघता, विठ्ठल दिसत नव्हता. आणि तितक्यात तिची नजर काकांच्या चिखलातल्या पायाकडे, रक्ताने भिजलेल्या पायाकडे गेले आणि चिखलाचे रक्ताचे भरलेले पाय बघता तिच्या काळजाने काहो फोडला आणि तिने जोरात आवडला, स्वामी. काकाची समाधी काकाची समाधी भंग झाली. काका विठ्ठलाच्या भजनामध्ये मग्न झाले होते. काकाला राग आला, अरे या संतीमुळे, या स्त्रीमुळे माझ्या विठ्ठलाच्या भजनात बाधा आली आणि माझ्या विठ्ठलाच्या भजनात बाधा आली म्हणून काकाने हातातली चाकदांडी तिच्यावर उजारली आणि काठीने मारणार इतक्यात संतीने बोललं, तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची शपथ आहे, माझ्या अंगाला हात लावू नका. तितक्या रागात सुद्धा देवाची शपथ घातली. काका थंड झाले. झालेला प्रकार लक्षात आला आणि मग संती आईने सांगितलं, काय केलं तुम्ही? इतक्या नवसा सयासाने हे लेकरू मिळालं, ते सुद्धा हो असंच माणसं मोठं होत नाही. लक्षात फार त्याग आहे गोरोबा काकाचा आपल्यासाठी. स्वतःच पोटचं पोर तुडवलंय काकाने आपल्यासाठी. कीर्ती अशीच होत नाही. संती आई म्हणायला लागली, तुझ्या विठ्ठलाने बरे नाही केले, दीप कुळीचे उचलून नेले. संती आई म्हणते, अरे काय तू विठ्ठल लावून बसतो, काय केलंय तुझ्या देवान? तितक्या स्थितीत सुद्धा काका म्हणतात, शिव्या नको देऊ माझ्या विठ्ठलाला, ज्याचा होता त्याने नेला. त्याच्या पायी रक्त पाहुनी काळजाचे झाले पाणी. त्याच्या पायी रक्त पाहुनी काळजाचे झाले पाणी. गेला विसरून देहभान पांडुरंगाच्या भजनान. टाळ चिपळ्या घेऊन हाते गोरा तुडवीत होता. हातात टाळ आहे, चिपळ्या आहे, पुढचं पोर तुडवलं. बायको रडायला, मला माहित नाही, मला माझं लेकरू पाहिजे. अरे 9 महिने पोटात वाढवणाऱ्या आईला माहित असते लेकराची किंमत. साधा काटा लेकराला मोडला तरी टचकन डोळ्यातून पाणी येतं माझ्या माईच्या. पोटचं एकुलतं एक पोरग गेल्यावर किती रडेल ती माय. मग मात्र देवाचा धावा केला. मग देवाचा धावा केला, देव प्रगटले माईबाप. काकाने हाक मारली देवाला, देवा तुला यावं लागेल रे आज. विनंती केली, देवाने परीक्षा बघितली. मग देव आले आणि काकाचा विठ्ठल रडत रडत आला, पाठीमागून आला आणि काका तोपर्यंत रडले नव्हते. बरं विठ्ठल त्याचा स्वतःचा पोरगा पायाखाली तुडवला, काका रडले नव्हते. संती आई ओरडले, काका रडले नव्हते. देवाचा धावा करताना काका रडले नव्हते. पण ज्यावेळेस देव आले, देवाने त्यांचा मुलगा परत दिला, तेव्हा मात्र काका ढसा. तुका म्हणे काय चमत्कार तुका म्हणे काय चमत्कार, तुका म्हणे काय चमत्कार झाला. विठ्ठलाने बरोबाशी दिला, विठ्ठलाने बरोबाशी दिला. नवलाची गोष्ट ऐकत सगळे बाई, नवलाची गोष्ट ऐकत सगळे बाई.
ऐक सगळे बाई नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई. सगळे चमत्कार झाला बाईबा. काका रडायला लागले ढसा ढसा. बाळ तुडवलं रडले नाही, संती आई ओरडली रडले नाही, देवाचा धावा करताना रडले नाही. पण जेव्हा बाळ आलं तेव्हा काका रडले. देवाने विचारलं, का हो काका, का रडताय तुम्ही? तुमचं बाळ तुम्हाला मिळालं. तेव्हा माझं बाळ मिळालं म्हणून मी रडत नाही. हे आनंदाचे अश्रू आहेतच माझ्या. देवा, आज जर माझं बाळ परत आलं नसतं तर तुझ्या भक्तीवरून भक्ताचा विश्वास उडाला असता. तू वेळीच आलास आणि माझं बाळ मला परत केलास देवा. म्हणून मला रडू येतं मायबाप. भक्ती करायची असेल अंतःकरणापासूनची करा. भक्ती करायची असेल वरवरची करू नका. त्याला फार काही लागत नाही. आणि तुम्हाला सांगू, तुम्ही देवाची भेट घ्या, देव तुमची भेट घ्यायला येतो. माऊली ज्ञानोबा भाषेत, एरवी तरी पाही जो जैसा माझी ठाई, भजती तया मी तैसाची भजे. तुम्ही देवाचं भजन करा, देव तुमचं भजन करतो. म्हणून सर्वांनी आता हाताने टाळी, मुखाने नाम विठोबा. टाळी वाजवा. कुंडली कवरला हरिठ श्रीज्ञान देवता पंढरीनाथ भगवान शिरोमणी गोरोबा काका जगद्गुरु तुकाराम महाराज सुखनिवासी जोग महाराज विठोबार कुमार 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 कुंडली कवरले देवता पंढरीनाथ भगवान अविनाशेश्वर महाराज केशवाचे भेटी लागले से पिसे विसरले कैसे देवान. इथपर्यंत आपण आलोय. वेळ झालेली. समर्थाच्या भाषेत सांगायचं म्हणजे, आती एकते काही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. मी सर्वजण आलात. दरवर्षी असंच एकत्र येऊन काकांची पुण्यतिथी साजरी करावी ही अपेक्षा व्यक्त करतो. पण लक्षात घ्या, संघटनात फार मोठी ताकद आहे. फार मोठी ताकद आहे संघटना. आणि कोणतंही कार्य करायचं म्हटलं, अडचणी येतातच. आणि अडचणी येत नाही तर कार्य सक्सेस होत नाही. उदाहरण सांगतो, 1 मिनिट आणि समारोप करूया. प्रत्येक कोणताही कार्य, सामाजिक घ्या, धार्मिक घ्या, ऐतिहासिक घ्या, सप्त्याचा घ्या, पुण्यतिथीचा घ्या, जयंतीचा घ्या, तेरवीचा घ्या, लग्नाचा घ्या, कोणताही कार्यक्रम करायचं म्हटलं की सगळ्यांनी एकत्र येऊन करावं लागतं. आणि प्रत्येक ठिकाणी माणसं या 5 बोटासारखी असतात.
गावामध्ये, नगरामध्ये, गल्लीमध्ये, घरामध्ये, कुठेही या 5 बोटासारखे माणसं. काही माणसं हे अंगठ्यासारखे असतात, त्याला काहीच देणं घेणं नसते. करणारे करू द्या, न करू द्या, केलं तरी खुश, न केलं तरी अजून जास्तीच खुश. हे 5% माणसं. हा पुण्यतिथी करावं म्हणाल चिंचवण कॉलेज, हा करा की मग. तुम्ही वेळच नाही त्या दिवशी, नाईट शिफ्ट करून झोपावं लागते, संध्याकाळी जावं लागते मला. मग तू राहा बाबा घरी, तू घरीच. तुझ्या भाग्यात नाही ते. हे 5% माणसं, हे 5% माणसं कधीच कोण्या कार्यक्रमात सहभागी होत नाही. अंगठ्यावाले हे तर्जनीवाला बोट लई कामाचं आहे. यांची संख्या 5% असते. त्याला वाटतं नेहमी सप्ताह व्हावं, कीर्तन व्हावं, कथा व्हावी, पुण्यतिथी व्हावी. हे 5% हे संत रूपाला सज्जन माणसाचं प्रतीक आहे. हे 5% माणसे असतात. त्याची तळमळ असते बरं चांगलं व्हावं. 5-5, 10%. हे मधलं बोट ह्याची संख्या 40% आहे. हे माणसं परमार्थाला पोषक असतात. फक्त येईन सांगाव्या 5% लोकांना, बरो करायचं बरं पुण्यतिथी, मग तयार आहोत आम्ही. हे 40% माणसं लगेच तयार होतात, ऍक्टिव्हपणे काम करतात. हे अनामिका नावाचं बोट आहे ना, अनामिका नावाचं. पहिले लोकांना माहित नव्हतं अनामिका बोट, पण ते अशोक खरातमुळे माहित झाले. त्या बाईनं अनामिका कापली होती म्हणून हे अनामिका. हे अनामिका हे तुम्ही कापून घेऊ नका काही बी. आपला संप्रदाय अंधश्रद्धेचा विरोधात संप्रदाय आहे. तर हे अनामिका हे मधलं बोट 40% प्रमाण आहे. या 5% लोकांना सांगावं, यानं ऐकावं. आणि या मधल्या बोटाच्या बाजूला अनामिका आहे ना, हे लोक स्वतःच डोकं कधीच लावणार हे ना म्हणावं. काय राव कसं, तुम्ही म्हणाल तसं करायची का पुण्यतिथी, करा करा करा. तुम्ही किती दिल्या, 500, माझी 500 लिहा. काय राव कसं, तुम्ही म्हणाल तसं. हा 5, 5, 10, 40, 50, 40, 90 हे करंगळी वालेले खतरनाक. संघ राहतात पण नीट राहिलं. पट्टीला संघ, कार्यक्रमाला संघ, स्वयंपाकाला संघ, महाराज बोलवाय संघ, सगळ्या करायला संघ. पण चुकालय कुठं ते बघत, चुकालय कुठं ते बघत. हे करंगळीवाले 10% लोक. हा जसं एखाद्या मावजीने स्वयंपाक केला, आमच्या माधवीताईने जेवायला केलं पूर्णाचा स्वयंपाक, मस्त केलंय सगळं. हा आता माधवीताईने चांगला स्वयंपाक केल्यावर हे जवळचे म्हणून घ्यालो नाव. हा रामेश्वर भाऊ, तुमच्याबद्दल काही वाईट वाटत देऊ नका. हा स्वयंपाक केला, पूर्णता स्वयंपाक केला, कढी केला, पुलसं केलं, भात केलं, लोणचं केलं, सगळं काय, पापड केले, भजे केले, रस केला, तूप केलं. हा रामेश्वर भाऊ म्हणले, कोशिंबीर का केलं नाही. हा बाबाजी हाय ते खा. आहे ते बघायची सवय नाही आम्हाला, नाही ते बघायची सवय लागली. हे नाही ते बघणारे म्हणजे 10% लोक संघ राहतात पण नीट राहिलं. या बोटानं मात्र संकल्प केला, काही होऊ द्याकडे, मला या वर्षी सगळ्याला एका जागी करायचं. आता या बोटात कोण कोण हा सगळ्याची नाव मी घेणार नाही. हे बोट फार चांगले, हा हे तळमळ आहे. इथं माझे सगळेच कंठस्थ हृदयस्थ जीवस्थ सगळे लोक आहेत. मी कोणी एकाचं नाव घेणार नाही, पण सगळ्यांनी जे केलंय त्यांच्या पायाला लक्षात. तुम्ही जे केलंय ना माय बापू, हे अद्वितीय असं आहे. मग याय ना म्हणलं बा, हे तर आपल्या सोबत राहणारे होत, हे नीट राहीना चले, कधी ये ना चले, याला आधी घेतो म्हणला कार्यक्रमात. यानं काय केलं, जे कधीच कार्यक्रमाला नव्हतं त्याला कार्यक्रमात घेतलं, त्याला जोडलं, तेव्हा अशी आकृती तयार झाली. याला म्हणतात स्मार्ट, याला म्हणतात सुंदर. ही आकृती तयार होते तेव्हा चांगलं काम सुरू होते. अरे म्हणला मग हे मधलं बोट आधीच ते ऍक्टिव्ह होतं. हा ते म्हणलं जे कधीच येईना ते आलंय, आपल्याला जास्त काम करावं लागतं बा म्हणलं यावर्षी. कधी न येणार आलंय म्हणजे आपण जास्तीचं काम केलं पाहिजे. हे बघा, हे बोट आपोआप झुकत्या. जेव्हा या बोटावर हे बोट बसते तेव्हा हे बोट आपोआप झुकते. घरी गेल्यावर करून बघा, इथं कोणी करून बघू नका. हा हे बोट आपोआप झुकलं, मग हे खाली वाकलं की ते काय राव कसं, तुम्ही म्हणाल तसं. ते म्हणलं बाबा आपणही जास्त काम केलं पाहिजे. तेही आलं, ते बुंदी गळाय आलं, स्वयंपाक करायला आलं, सगळ्या करायला आलं. मग हे करंगळी वाला होतं, ते म्हणलं आपण कशाला तोंडावर पडाव, आपणही सहभागी हो. मग हे बोट खाली आलं तेव्हा हे 5ही बोट एकत्र झाले, त्याला म्हणतात संघटन, त्याला म्हणतात एकता. आणि हे संघटन एकता हे संभाजीनगर वासियांनी केलंय. या सगळ्या संघटनाला मी प्रणाम करतो. तुम्ही जे काम हाती घेतलंय परमार्थाचं काम, तुमच्याकडून असंच हे काम यशस्वी व्हावं. तुम्हाला शुभेच्छा देतो मायबाप. तुमच्या कुटुंबातील मी आहे, तुमच्या घरातील मी आहे. मी कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, तुमच्यापेक्षा वयाने लहानही आहे मी, मला बोलायचा अधिकार नाहीये. तर नारदाच्या गादीवरून फक्त अधिकारवाणीने बोलण्याचा प्रयत्न करतो. मनभेद, मतभेद बाजूला ठेवा. सगळेजण आपण हिंदू आहोत. आपण ज्या जातीचे आहोत त्या जातीसाठी, त्या धर्मासाठी सगळं विसरावं. रुपये द्या, कोणी 1000 रुपये द्या, कोणाकडे पैसे नसतील ना श्रम द्या.
तुमचे श्रम सुद्धा अति मोलाचे आहेत. लक्षात घेऊ. सगळ्यांनी मिळून एकत्र काम करा. असंच प्रेम परमार्थावर गोरोबा काकावर राहू द्या. तुमच्या आयुष्यात, तुमच्या प्रपंचात गोरोबा काका कधीच कमी पडू देणार नाही, हा विश्वास मला आहे. तुम्ही असंच देवावरती प्रेम ठेवा. आणि दुसरं सांगायचं म्हणजे शेवटी चाल तेवढी घेऊया आपण आता. दुसरं सांगायचे माईबाप, तुम्हा सर्वांना ज्ञात आहे मी तुमच्याच कुटुंबातील एक आहे. तसं म्हणजे महाराज म्हणून घेण्या एवढा मोठा सुद्धा मी नाहीये. बरं, तुम्ही म्हणताय मोठं केलंय, तुम्ही तुमच्या घरातलं एक तुम्हाला माझं कौतुक वाटत असेल, पण हरिभक्त परायण म्हणायला सुद्धा काही तत्व लागतात. महाराज महाराज तेव्हाच होतो, त्या तत्वाशी एकरूप होतो. बरं का, हा नुसतं वेशभूषेतून महाराज नसतो. हा, कृतीतून काहीतरी करावं, समाजाचं ऋण फेडावं, या संप्रदायाचं ऋण फेडावं. या वारकरी संप्रदायाने, या समाजाने खूप काही दिले तुम्हाला, आम्हाला आणि मला सुद्धा दिले. माईबाप, इथं माझ्यावर प्रेम करणारे अनेक जण आहेत. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. आपण दरवर्षी घर तिथे त्याचरणी समर्पित करतो. या कार्यक्रमासाठी कष्ट घेणाऱ्या, परिश्रम घेणाऱ्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे डॉक्टर कदम माऊली असतील, सुरोडकर गुरुजी असतील, ओमप्रकाश सनेवाले असतील बाबा असतील, हार्मोनियमवाले बाबा असतील, माझ्या सगळ्या माता भगिनी, टाळकरी, विनेकरी, चोपदार बाबा आणि साऊंड सिस्टीम तुम्हाला धन्यवाद. आणि यशवाल युट्यूब चॅनल तुम्हाला धन्यवाद. या सर्वांच्या माध्यमातून कोणी आपल्याला पैशामध्ये फार लय पैसे कमवलं, जाळा पैशात असं कोणी कोणाला म्हणत नाही. या कार्यासाठी मरगदळे साहेब असतील, गोत्रम साहेब असतील, श्रीराम तेलंग साहेब असतील, कदमपेटे साहेब असतील, किंवा आम्ही वारकरी परिवाराचे स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे किंवा सकल कुंभार समाज सामाजिक बांधव जे असतील, माता भगिनी असतील, या सर्वांनी जे कष्ट केले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. याबद्दल एकच माऊली ज्ञानोबरायाची ओवी सांगतो तुम्हाला की 15.5 रजत वर्णी तैशी स्तुतीची बोलणी, उगाची माता ठेवी जी चरणी, तेची भले सोन्याला चांदीनं किंवा लोखंडानं उपमा देणं उचित नाही. तुम्ही फार गोड काम केले, तुम्हाला भगवंताने सद्बुद्धी दिली. आता मग तर बुद्धीचा पालट होऊ देऊ नका, दुर्बुद्धी मनात येऊ देऊ नका. कार्य करत असताना, काम करत असताना छोट्या मोठ्या गोष्टी प्लस मायनस होतात, त्याला इग्नोर करा. पण आउटपुट किती आलं ते लक्षात ठेवा. आणि आउटपुट हेच आपल्या जीवनाचं आहे. आणि समाधाना एवढं आउटपुट जगात दुसरं काही नाही. पैशाने माणूस तात्पुरता सुखी होतो, पण समाधानाने माणूस लाईफ टाइम सुखी होतो. आणि परमार्थाच्या कामातच माणसाला समाधान मिळतं, हा मला विश्वास आहे. परत एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन, स्वागत. या कार्यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांच्या तळागाळातील सर्वांच्या धन्यवाद करतो आणि सेवेला पुनर देतो. शेवटची चाल. मने गोरा कुंभार सज जीवन, मने गोरा कुंभार सज जीवन मुक्त, मन गोरा कुंभार सहज जीवन मन गोरा कुंभार सहज जीवन रूप अद्वैत नाम देव, रूप अद्वैत नाम देव, झाली दडबडे, झाली दडबडे, झाली दडबडे, झाली दडबडे. सुख रूप नाम देव, सुख रूप अद्वैत नाम देव, झाली धडबडी, झाली धडबडी, झाली धडबडी, झाली धडबडी. संतरले मनी आधी रूप, संतरले मनी आधी रूप, संतरले मनी आधी रूप, संतरले संजरले वाणी आदि रूप, संजरले आ
संचरले मनी आदि रूप
कुंभार सहज जीवन मुक्त सुखरूपा देवेत नामदेवा झाली झडपणी संचरले मनी आधी रूप सुरडकर माऊली फार फार गोड गायलं तरी आता काय मनच भरणा गेलं मुलाखती घेऊन आणि तुम्हाला सांगायचं राहून गेलं आपल्या आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून धर्माचं काम आपण हाती घेतलंय तुम्हा सर्व गायक वादक टाळकरी यांनी सुद्धा पारायणासाठी साधकांना बसवावं आणि पंढरपूरला गेल्यावर आपल्या धर्मशाळेचं बांधकाम जरूर पाहून यावं आपण धर्माचं कार्य करतोय तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कार्य पुढे जाणारच आहे संभाजीनगरला पुन्हा पुन्हा येण्याचा योग येणारच आहे आणि पुनश्च तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला पुन्हा ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय आरतीचे यजमान पुढे आरतीचे यजमान देवा गुढे वंदने करा क्षमा अपराध महाराज विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुकामणी ज्ञानेश्वरा रागाबाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे जे केले